नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहत आहे कराड वार्ता. या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी. कराड शहर वाहतूक शाखेचे कारभारी संदीप सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीची चौकशी व्हावी या संदर्भात गेल्या 2 दिवसापासून भीम आर्मीचं धरणे आंदोलन कराड शहर वाहतूक शाखेच्या समोर सुरू आहे. काय या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, कोणती मागणी आहे, हे पाहण्यासाठी आपण सरळ जातोय धरणे आंदोलनाच्या ठिकाणी. कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील API संदीप सूर्यवंशी साहेब हे गेली 2022 पासून इथं कराड शहरात कार्यरत असल्यापासून कर्मचाऱ्यांचा जो दुटी बटवडा आहे त्या दुटी बटवड्याची आम्ही मागणी केली असता आयुक्तापर्यंत आमचं अपील झाले आमच्या कार्यकर्त्यांचं, तरी तिथून सुद्धा मागणी होऊन सुद्धा अजून पण त्यांनी काही माहिती दिलेली नाही. व दुसरा मुद्दा, कराड शहरातील क्रेन असेल, क्रेनने जे दिवसभर फेऱ्या मारती क्रेन, त्यावेळी नो पार्किंगमधल्या ज्या गाड्या असतात तिची वेगळी पावती व ती गाडी उचलल्यानंतर ट्रेनवर ठेवल्यानंतर ह्यांच्या कार्यालयात आल्यानंतर त्याची 100 ते 130 रुपयाच्या दरम्यान पावती असते. ह्या दोन्ही पावत्यांचा आम्ही एकच मुद्दा आहे आमचा, या दोन्ही पावत्या क्रेन नो पार्किंगमधली पावती आणि क्रेन जागेवर इथं ऑफिसमध्ये आल्यानंतर गाडी उतरल्यानंतर दिलेली त्या दंड त्या 2 व्हीलर धारकाला किंवा 4 व्हीलर धारकाला दिलेला, त्या दोन्ही तफावत म्हणजे असावं एवढंच आमचं मत आहे. ती जर आम्हाला माहिती दिली तर आमचं कोणत्याही या कारल्याशी विरोध नाही. व दुसरी गोष्ट, जे मिशन आहे शासनानं मिशन दिलेलं आहे, त्यांना एक कॅमेरा दिला आहे शासनानं. तो कॅमेरा असेल तरच तुम्ही ती मिशन घेऊन जायचं आहे ना, तो दंड आकारायचा आहे. पण या कराड शहरला आम्ही चौकशी केली तर म्हणतात एक 4-5 कॅमेरे आलेत वरून. कॅमेराचं नाव मला वाटतं म्हणजे कपड्यावर लावायचं आहे. त्या कॅमेऱ्यात जवळ एक बॉडी कॅमेरा, एक अर्धा किलोमीटरमधलं जे काय असेल ती संभाषण, ट्रॅफिक पोलीस असेल किंवा तो 2 व्हीलरवाला कोण अडवला त्याचं असेल ते संभाषण त्यात रेकॉर्डवर शूटिंग होते. तरी यांच्या ऑफिसला येऊन धुळकात पडले की एवढ्या मिसली असत्या.